तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज मटन रेसिपी बनवणार आहे। तर जवळजवळ 2-2.5 किलो मटन आहे। इकडे कांदा तळसून घेतलाय लाल भडक आणि त्याच्यात आमची आई टाकते आता मटन। तर बकऱ्याचं मटन आहे एकदम मस्त सुंदर असं। आता ह्याची फ्राय बनवायची, सुकी फ्राय, आणि ह्याचा रस्सा बनवायचा आहे। आणि इकडं जो आहे जरा पिपळ होता शेतकऱ्याला, इथून पिपळ डाळला आणि मेंढर सकाळ जर चराय गेली तिथे आता मेंढर आली तर चरून कोकरी मिळतील आता। टॅक 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 हो। आता एकदम सुंदर असं आपण बनवणार आहे मित्रांनो रेसिपी। तर इकडं पिपळाच्या पाल्यावर मेंढर आली तर मित्रांनो, आणि इकडं आमचं चाललंय मटण बनवायचं। तर आता आमच्या आई मटणात हळद बिळद टाकून मीठ बीठ टाकून व्यवस्थित आळणी पाणी अधुगर करून घ्यायचं। वाटण बिटाण मस्तपैकी घालू आपण। आता हळद टाकून झाली, आता मीठ टाकून घ्यायचं म्हणजे काय आळणी पाणी मस्तपैकी बनवायचं। आळणी पाणी म्हणजे सूप बीप काढून घ्यायचं मस्तपैकी। बर तर मित्रांनो, आता फक्त आमच्याच बिराडाव नसून चारी बिराडाव सुद्धा बघा, त्या लिंबा आप्पाच्या बिराडाव बी आहे, आप्पाच्या बिराडाव बघताच्या बी बिराडाव आहे, आणि इकडे संतू दाजीच्या बी बिराडाव मटण आहे। तर आपण जाऊ चला आता त्यांचं बी कसं कसं चाललंय रेसिपी। सीताबाई शिजलं होय? लगा 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 बाईने बी बघूया कशा तवलीत शिजाय घातलंय मटण। कांदा बिंदा आता हळद मीठ टाकून तयार झालंय वाटतं बाईचं। चालू दे चालू दे। चला आता वहिनीच्या तिकडे जाऊ, कसं काय वहिनीचं चाललंय बघूया। तर लाडाय वहिनीच्या आपण बिराडाव आलोय, आता त्यांचं इकडं शिजवायचं चाललंय। लगा 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 मुंडी बी शिजवायची चालली तुमची। तेल कमी पडलंय का वहिनी? तर आता आपण काकूच्या बिराडावर जाणार आहे। तर मित्रांनो, लिंबाप्पाच्या बिराडावर आलो या। काकूचं चाललंय अजून काय हळद मीठ टाकलं नाही काकूनी, नुसतं तेलात परतायचं चाललंय। टाकायचं की हळद मीठ, आणि हे माग ठेवलं ह्याचं काय करायचं काकू? ते संध्याकाळी बनवते ना आता म्हाताराने, संध्याकाळी खायला आता एकदम करून तरी कोण खाते उन्हाचं बाबा। मग काय हे गडी नुसतं टुकमुकू बघितच उभं राहिले तर मटणाग। तर आता परतून घेतलं, कोथिंबीर थोडीशी होती ती कोथिंबीर मटणात आपण टाकून घेतली। आता ताटली ठेवती, पाणी ओतती गरम गरम करायला, मग वाटणाचं सामान घेऊन वाटण भाजायला। तर मित्रांनो, कांदा असा थोडा म्हणजे टेचायचा आणि चुलीत भाजाय टाकायचा। भाजून कांदा वाटून घातलं ना कालवणात की एक नंबर कालवण होतं। तर इकडं तिळवण भाजते, तिळवण भाजली की कुर्रुक कुर्रुक आमच्या सानूबाईला खायला द्यायची। तर इकडं आपलं हे म्हणजे त्या कालवणात वाटाय भाजीत वाटाय घालाय मटणात घालायसाठी इकडं घेतलंय काय कार्याळ, तीळ आणि खोबरा, आणि कांदा इकडं चुलीत भाजाय टाकलाय, आणि इकडं मटण आपलं चुली वाफालतंय। तर तशाच प्रकारे आपण अगोदर भात करून ठेवलाय, भात केलाय आईनी, भाकरी बी झालीत आहे, इकडं टोपल्यात भाकरी झालीत आहे, आणि मेंढर चरून आली ते सकाळ सकाळी बसली ते निवांत आपली पिपळाच्या झाडाखाली। तर आज दूध बी निघलं होतं, सीताबाईने तांब्यात आणलंय दूध। मटण असल्यामुळं दूध आज आम्ही काय कुणी खाणार नाही, ते घालायचं कुत्र्याला टॉमीला,
आता आमच्या इकडे तांब्यात दूध आहे, निम कुत्र्याला दिलं आमच्या टॉमीला आणि तांब्याभर दूध आहे. तर वाटणाचं घेतलंय आता पाटा वरोटा मस्तपैकी धुवून बिवून. अशा प्रकारे मित्रांनो सुंदर असं. तर मित्रांनो वाड्यावर बघा म्हणजे घरादारात मिक्सर असतो आणि आमच्या वाड्यावर बघा असं पाटा आणि वरोटा असतो. या पाट्या वरोट्यावर असं बारीक करायचं वाटण, अशी सिस्टीम असते. तर अशा प्रकारे मित्रांनो बारीक एकदम होत. आज लिंबू नाही होय काय? तर टॅलेंट मित्रांनो आमच्या आईचं पहा, पाट्यावरून थोडस सुद्धा खाली पडणार नाही किंवा खाली जाणार नाही आणि एकदम व्यवस्थित बारीक करून घेणार. आणि पाटण वरोटा मित्रांनो विकत भेटतो बाजारात. काष्टीत आणलेला आहे का? तर मित्रांनो आमची आई म्हणते काष्टीतनं वरोटा आणलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं हे वाटण जे आहे ना, धन आणि तीळ हे वाटून बा एकदम बारीक असं तयार झाले अशा प्रकारे. आणि इकडे कांदा तर भाजतोयच. आता खोबरा आईने घेतलाय, खोबरा असा टेचायचा मस्त वेगळी. आणि खोबरीने असं जे चवदार लागतं का नाही मित्रांनो सुंदर असं, त्यामुळं खोबरा नेहमी कालवणात असं मटणाच्या कालवणात खोबऱ्याचं घालावंच लागतो. आणि खोबऱ्याचं खोबरं घालून कालवण केलं मला लय आवडतं. आता हे असं बारीक टेचून घ्यायचा आणि टेचून घेतला की परत मग त्याला वाटून घ्यायचा एकदम बारीक बारीक करून घेतला. आणि आता हे असं घसर देऊन वाटून बारीक एकदम करून घ्यायचा. तर मित्रांनो खोबरा धन आणि तीळ हे वाटून झालंय. आणि आता चुलीत जे टाकला होता ना जो कांदा, तो कांदा घेतला आणि कांद्याच्या वरचं टर्पल जे आहे ना काळ ते काढून घेतलं. कांदा लय भाजतोय आमच्या आईला, तर दमादमाने घेते काढून आमच्या आई पाणी टाकून थोडस. आता तो कांदा टेचायचा, टेचून कांद्याची गिरवी मस्तपैकी सुंदर असं कालवून बनवायचं. आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे आपला व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसं कसं मटण बनवते आमची आई असं ह्याच प्रकारे मटण तुम्ही एकदा बनवून पहा आणि कसं काय लागतंय नंतर मला टेस्ट सांगा मित्रांनो कालवणाची. अशा प्रकारे बारीक कांदा करून ह्याच्यात बघा 4 प्रकारचं वाटण घेतलंय बारीक करून. तर अशा प्रकारे मित्रांनो वाटून झालं का नाही की हे वरोटा थोडासा म्हणजे त्याला जे वाटण लागलेलं धुवून घ्यायचं ताटलीत आणि हे पाट्यावलं ह्याच पाण्यात जे आहे ना पाणी आपलं वाटणाचं ह्या पाण्यात काढून घ्यायचं सगळं. घातलंय सुंदर असं. आणि आमच्या आई गेली ती पाण्याला, तर पाणी घेऊन आली. आता तर जर समजा का असं वजाव हांडा ठेवला योग आणि योग डोक्यावरच पाणी संपलं होतं त्यामुळं पाणी आणाय गेली आहे. आता पाणी घेऊन आली आणि आमच्या इकडे बाबाच चालले सानूबाईला बेड बनवते ते खेळायला. तर मित्रांनो आपलं आळणी पाण्याचं तयार झालंय. आता शिजलंय काय बघायला आमच्या बाबाला ताटलीत द्यायचं. आता बाबा बघतील शिजलंय काय. अशा प्रकारे मस्त सुंदर असं शिजलंय.
आता ही वाटण टाकायची त्याच्यात. सानूबाईन दोघं शिजले तर कधी बघतील आणि सांगतील आम्हाला, म्हणजे हे वाटण कटण टाकायला. आता शिजलंय का? हा शिजलंय. तर आता हे जे आहे ना, हे मटण आहे का, ह्या ताटलीत काढून घ्यायचं आणि ह्याच्यात मसाला तळायचं. मसाला आणि हे वाटण वाटलं तळायचं. मसाला तळला का नाही की यसराट लागत नाही. आणि हे मटणाच्या नियोजनाच्या अगोदर आपण हे वांग्याचं कालवण बनवलं होतं. रबरबीत अगदी घट्ट मुट्ट रसा, खारं वांगे. वाटण टाकले, आता त्यात तेल वतायचं. तेल ओतून मीठ मसाला काय ते टाकायचं. असं त्या डबड्यात मसाला आहे. एक पुडी होती, ती पुडी टाकली त्यात आईने. एक चमचा मसाला, दीड चमचा मसाला आणि आपलं वाटण. आता हे तेलात तळून घ्यायचं सेपरेट. आणि तळलं की नंतर हे मटण त्यात सोडायचं आणि काढलं की जेवायचंच बसायचं. अशा प्रकारे मित्रांनो मसाल्याची जी गिरवी करून घेतली. आणि इकडं आमच्या बाबाने आळणी पाण्यावर तडाखा लावलाय. सकाळ सकाळी 90 बीट. आप्पा जेवाय बसला वय रे. लागा आता तिकडं आप्पा जेवाय बसली तर गडी. तर जरा ह्या आप्पाच्या बिराडावनं जाऊन येऊ कसं काय चाललंय तोपर्यंत आमचं कळतंय. मेंढर मस्तपैकी वाड्यात बसली तर मित्रांनो, सुंदर अशी एकदम. कसं काय झालंय आप्पा? लगा मटणा संगत चपाती आहे का तुमच्या इथं आज? हा त्या बाबा चपात्या. तर मित्रांनो तुम्ही म्हणसाल हे मटण कशाचं, चारी बिराडाव आहे. मग हे मटण कशाचं? तर झाला काय विषय, सकाळी भाबळ पाडताना वरनं मोठा डापा आला, ते कोकऱ्याच्या डोक्यातच पडला. ते जागेवर त्याचा जीव जाता जाता मग आम्ही कापलं. आता काय इलाज नाही त्याचा. विलाज नाही त्याला, काय करायचं काय. असं जे मरून जाण्यापेक्षा कापलं बाबा. हा असं आम्ही केलंय बाबा. तर इकडे सतनाना जेवाय बसलाय. आमचं चाललंय आता कढाई घातली. कांदा लिंबू नाही आपण. अरे लिंबू नाही बाबा, आता ह्यात कुठं लिंबू आहे. इकडे बघताच्या वाड्यावर जाऊन येऊ आपण एकदा, कसं काय चाललंय यांचं बघून दे. बघत आज जेवला काय रे? लागा बघत बसलो जेवाय. वहिनीत चाललंय चिरायचं. मोठं कोकर होत. आता काय करायचं? काय करायचं. तर आता संतदाजीच्या बिराडावर चाललोय आपण. संतदाजी होय होय, सुकच बाबा, सुकच आहे ह्यांच्या इथं. जेवा एकच नंबर सुक परतले. दे की ताटलीत. सीताबाईच्या बिराडावून आता सुक परतलेलं हे नेतो मला आता तोंडी लावायला. हा बस झालं ते इकडं.
तर हे असं सुक परातलंय. आता चाललो आमच्या बिराडा. आता जेवायचं बसायचं. कळलं का राही? वांग्याचं कालवण गाळलं ना डब्यात. तर अशा प्रकारे मित्रांनो तयार झालंय आपलं भाजी मटणाची. तर आता जेवाय बसतो. तर मित्रांनो आता जेवाय बसायचे. तर इकडं लिंबू आणि कांदा चिरून घेतला आणि इकडं वाढलंय मला ताटलीत सुक्क बायच्या इथनं आणलेलं आणि बाजरीची भाकर आणि इकडं रस्सा आहे. भात बीत मस्तपैकी जेवायचं. आता बसतो जेवायला. तर मंडळी आता जेवाय बसतो. ये जेवाय तुम्ही बी. अशा प्रकारे मस्तपैकी आपली सुंदर अशी मटण रेसिपी झाली बकऱ्याची मटण. तर या जेवायला कांदा लिंबू आणि मटण इकडं रस्सा आणि बाजरीची भाकर. अगदी झणझणीत रस्सा झाला. एकच नंबर झालं. एक नंबर लिंबू रस्सा. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जसं पाठीमागच्या व्हिडिओवर तुम्ही प्रेम केलं तसंच असंच तुमचं म्हणजे प्रेम राहू द्या मित्रांनो. व्हिडिओ पाहत जा पूर्ण दिसतोय सगळं. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपली मटण रेसिपी मित्रांनो तयार झाली. मटण बाजरीची भाकरी कांदा लिंबू अगदी झणझणीत कसं रस्सा भात जे पाहिजे ते. तर मित्रांनो अशा प्रकारचा रस्सा. तर आता थांबतो बरं का. धन्यवाद.